बाभुळगाव येथे येडोबा महाराज यांच्या यात्रेनिमित्त भव्य कुस्त्यांची दंगल राहणार आहे। यामध्ये मोठ्या संख्येने मल्लांनी सहभागी व्हावं असं आवाहन येडोबा महाराज संस्थान ग्रामपंचायत कार्यालय बाभुळगाव आणि कुस्ती पंच कमिटी यांनी केलं आहे। बाभुळगाव येथील आराध्य दैवत येडोबा महाराज यांच्या यात्रेला सुरुवात झाली असून ही यात्रा माघ पौर्णिमेस सुरुवात होते। हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील बाभुळगाव वासियांचे आराध्य दैवत येडोबा महाराज यांना महादेवाचं रूप मानलं जाते। त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातीलच नव्हे तर मराठवाडा, विदर्भ, बाहेर राज्यातील भक्त दर्शनासाठी येतात। येडोबा महाराज यात्रेनिमित्त 15 फेब्रुवारीला शनिवारी भव्य कुस्त्यांची दंगल राहणार आहे। कुस्त्यांचं उद्घाटन श्री नागेश अप्पा सराफ, सोना चांदीचे व्यापारी आणि पाटील, माजी उपसभापती पंचायत समिती सेनगाव, तर प्रमुख पाहुणे म्हणून दीपकराव वडकुते पाटील, माजी समाज कल्याण उपायुक्त, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद झळके, समीर भिसे पाटील, सरपंच साबलखेडा रामरावजी वडकुते, बाभुळगाव येथील सरपंच संतोष पुजाजी कांबळे, संतोष पाटील, माजी सरपंच केतुल हणवते, माजी सरपंच मीनाताई संजय वडकुते, उपसरपंच बाभुळगाव शामराव वडकुते, माजी सैनिक रुस्तुम शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामसेवक भागवत काकडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत। कुस्तीचे प्रथम बक्षीस 31,000, द्वितीय पारितोषिक 21,000, तृतीय बक्षीस 15,000, चतुर्थ बक्षीस 11,000, पाचवे बक्षीस 9,000, सहावे बक्षीस 6,000, सातवे बक्षीस 5,000 राहणार आहे। या कुस्तीसाठी पंचक्रोशीतील मल्लांनी मोठ्या संख्येने कुस्ती खेळण्यासाठी यावे असे आवाहन बाभुळगाव येथील सरपंच संतोष कांबळे, उपसरपंच मीनाताई वडकुते, ग्रामसेवक भागवत काकडे, येडोबा महाराज मंदिर संस्थान पंच कमिटी आणि कुस्ती पंच कमिटी यांच्या वतीनं करण्यात आलाय। NTV न्यूज मराठी, हिंगोली।